मला वाटतंय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आले, वरून पाऊस पडला. आता गडकरी साहेबांनी सांगितलं स्वर्गीय शंकरराव अण्णांना आणि स्वर्गीय शालिनीताई पाटलांचं स्वप्न होतं या भागाला पाणी द्यायचं. मला वाटतं त्यांनीच हा वर्षाव तुम्ही इथं आल्यामुळे तुमच्यावरती गेला आणि तुम्हाला आशीर्वाद दिला. साहेब बघा कुठं पाऊस आहे का? तुम्ही कुठं हातात घेतले पावसाला सुरुवात झाली. एवढा शुभ संकेत सुद्धा आज या विभागावरती भगवंतानं त्या ठिकाणी दिला. आज या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेगटापूर योजनेच्या रामोसवाडी ते भाडे आणि भाडे ते नवलेवाडी देऊळ या दोन्ही टप्प्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होतंय. त्या राज्याचे कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार अतुल बाबा भोसले, माझे मार्गदर्शक माड्याचे माजी आमदार रणजिता, माजी खासदार रणजितदादा निंबाळकर, जे आत्ताच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार झाले. दरीशील दादा आमदार झाल्यासारखं वाटते. या गाण्यावर नाचून नाचून थकले होते. जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या पुढे पण नाचले, सगळ्यांना मदत केली. दादा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही आमदार झाला. भारतीय जनता पार्टीला तुम्हाला न्याय दिला दादा. ते आमचे आमदार दरीशील दादा कदम आमच्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना प्रेमाचे वाटणारे आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस साहेब, त्यांचं एक वैशिष्ट्य मकरंजी देशपांडे, कितीही ताप असला, किती आजारी असला, हा माणूस भाड्यामध्ये सुद्धा येतो आणि कार्यशाळा घेतो. सातारा रोड मध्ये तो कार्यशाळा घेतो. जे काही कार्यकर्ते सगळे त्यांच्यासाठी फार प्रेमान असतात. प्रत्येकाला समजावून सांगणं, कोण दुखावला असला तरी त्याच्या घरी जाणं, असे आमचे या ठिकाणी मकरंजी देशपांडे. दुसरे कार्यक्षम माजी जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि आता तुमच्या सगळ्या आमचे परिचित विक्रमजी पावसकर, शिक्षण समितीचे माजी उपाध्यक्ष सुनीलजी काटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ प्रियाजी शिंदे, रामकृष्णजी वेता, अमितजी चव्हाण. प्रत्येक इलेक्शन आलं की डोंगर धरायचं, ठक्क्या मारायचं काम आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने केलं. आणि ज्या नेतृत्वाच्या मागे आपण 40 वर्ष राहिलो, त्या नेतृत्वानं आपल्याला काही दिलं नाही, फक्त गंडवलं. प्रत्येक वेळेला घाटामानला पाणी नेलं. मी जबाबदारीने सांगितलं होतं, ज्या वेळेला कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं, झेगटापूर योजना ही 70% ही कोरेगावच्या फायद्याची आणि उपयोगी आहे. ते आज तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. सगळ्यात जास्त पाणी 3.5 TMC पाणी आणि वर्ण मंजूर केलेलं. मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना आम्ही निर्णय केला, या संपूर्ण कृष्णा बेसिनचं फेर वाटप करायचं. त्याचा आढावा घेतला. फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते. मी साहेबांना भेटलो. साहेबांना सांगितलं, साहेब माझ्या मतदारसंघातली 46 गावं, सातारा तालुक्यातली गावं, गोरेगाव तालुक्यातली गावं आजही वंचित आहे. अध्यक्ष साहेब, धरणं झाली तिकडं, पण पुनर्वसन मात्र या कोरेगाव तालुक्यावर झालं. 22 पुनर्वसनाची गावं आम्ही अंगावरती घेतली. आमच्या जमिनी पुनर्वसनाला गेल्या, पण त्या गावांची परिस्थिती बघा, आजही थेंबर पाणी त्या गावांना नाही अशी परिस्थिती आहे. या लोकांनी सगळ्यांनी जमिनी दिल्या, स्वतःचं सर्वस्व दिलं.
पण पाणी मात्र यायला 75 वर्ष स्वातंत्र्याची झाली आणि संपूर्ण वाटोळं त्यांच्या जीवनाचं झालं. तिथला तरुण मुंबईला गेला, नोकऱ्या करायला गेला, पण या लोकांना कधी काही फरक पडला नाही. खऱ्या अर्थानं 2014ला फडणवीस साहेबांनी या योजनेला लक्ष्मणराव इनामदारांचं नाव द्यायचा संकल्प केला. साहेबांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की साहेब, नरेंद्रभाई मोदींचे गुरु, पंतप्रधानांचे गुरु हे खटावचे आहेत. मकरंजी, आपण संघाची फार मोठी बैठक त्या ठिकाणी घेतली. आज संघ संघटनेवरती बोलणाऱ्यांना सुद्धा मी सांगतो, अरे संघाचं काम आज तुम्हाला इथं लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेत दिसतंय, सहकार भारतीचं काम दिसतंय. त्या काळामध्ये आम्ही संघाच्या बैठका खटावमध्ये घेतल्या आणि त्या ठिकाणचे ठराव त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले. एक स्वप्न घेऊन उराशी आमदार महेश दादा या राजकारणामध्ये उतरले होते की माझा भाग हा मी 100% सिंचनाखाली आणेन आणि या एकाच ध्येयाने वेडा होऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि या नेतृत्वावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि आज आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमला. खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारी 70-75 वर्ष असणारी जी पाण्याची भूक आहे, ही भूक तहान ज्याला म्हणतो, हे भागवण्याचं काम या दोन मंडळींनी सातत्याने केलंय असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. खरं तर हा संपूर्ण भाग, इथली असणारी भौगोलिक परिस्थिती आणि या भौगोलिक परिस्थितीमध्ये इथल्या असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून या अगोदर असणाऱ्या अनेक नेते मंडळी, शालिनीताई असतील किंवा या अगोदर असणारे प्रत्येक जण यांनी पाहिलेली स्वप्न आणि माझे मित्र, की आपण सर्वांनी त्याला विश्वासाने या भागातील प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्यांनी हे सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला की हा भाग आणि या भागामधील असणार युवकांचं असणारं स्थलांतर, नोकरी निमित्त, उद्योगानिमित्त इथली असणारी गावं ओसाड होत चालली आहेत. गावात घरं आहेत, परंतु गावातील घरांमध्ये माता भगिनी यांच्या सगळ्यांच्या नजरा शहराकडून येणाऱ्या त्या कुटुंब प्रमुखाकडे लागलेल्या आहेत. आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर खऱ्या अर्थाने काय करता येऊ शकतं, तर इथल्या गावाला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे.